ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकम् स्वाहा। विश्वधाविराम विनोदवेम. म्हणजे त्यांनी काय सांगतात, लिंग तत्व एवढा मोठा तत्व त्या जगामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. अन्य मतमूलकांना अधिकमयीन मतमो तेलुगूमध्ये बोलतात. दीक्षा कोणाकडून झाली म्हटलं तर त्याला हेमरेड्डी मल्लम्मा त्या देराला दीक्षा दिली. वाम मार्गाला भटकत होता, जे वाटेल ते काम करत होता, तसा माणूस महान योगी पुरुष झाले. तेलंगणामध्ये एक नामवंत योगी आहे. कोण? वेमन कवी. वेमन कवी म्हणजे ही त्रिपदी एक वचन साहित्य त्यांनी निर्माण केला, लिहून ठेवला. म्हणे एवढा पोहोचलेले संत तो झाला. कशामुळं? फक्त त्या वहिनीच्या मार्गदर्शनामुळं एक महान संत होऊन गेले. तेवढा भक्तिनिष्ठा ते ठेवले. तर मल्लम्माच्या कहाणी सांगत बसलं तरी 1 महिना सुद्धा सरणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मल्लम्मा काय कष्ट घेतले, किती कष्ट घेतले. 160 लोक होते त्या घरामध्ये, मल्लम्माच्या घरामध्ये. पहाटे 3 वाजता उठून 5 वाजेपर्यंत दळण करा. पहिले गिरणी नव्हतं, दळण करून तेवढ्या लोकांना स्वयंपाक करावा. स्वयंपाक करून भात भाजी वरण रोटी वगैरे सगळं करून नंतर ढोर राखायला जावं मल्लम्मा. आणि एवढा कष्ट दिलं तरी सुद्धा देवाला सोबत घेऊन ते सगळं करायचं. ज्यावेळेस जाता फिरत होते, जाता फिरता 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 तिथं झोपी जावं, ऑटोमॅटिक जात फिरत राहावं. ऑटोमॅटिक त्या पहिले करंट नाही, काय नाही, भक्तीनं ती फिरत होतं तेवढं. तर तेवढा दळून नंतर सगळ्याला रोटी करून सगळ्याचं जेवण करून नंतर ढोर राखायला जाऊन अजून 4 वाजता येऊन अजून स्वयंपाक करणं, अजून वाढणं. किती त्रास असेल त्याला. कपडं धुणे त्यानं, भांड्या धुणे त्याने, स्वयंपाक करणे त्याने. देव म्हणते या लोकाला काय कष्ट देऊ सांगा म्हणते. रोगिष्ट होते ते लोक, सासरे सासू सगळं रोगिष्ट होतात. ते गोड लागतात. कुष्ठरोग होते. काय सांगू आता. त्यावेळेला त्यांनी देव प्रत्यक्ष होऊन एवढं तुला त्रास देवले तर त्याला काय शिक्षा देऊ सांगा. त्याने म्हटलं सगळ्यांचं रोग मुक्त करून टाका, त्याच्या बुद्धी नीट करून टाका म्हणते. बघा काय अपेक्षा व्यक्त केली त्याने. दुसऱ्या कष्ट दिलेले लोकांना सुद्धा त्याला चांगला करा म्हणून मागणी घातली. म्हणून अजून काय मागायचं माग म्हटलं. ज्या ठिकाणी माझा कुळ आहे, रेड्डीचा कुळ, कुळ म्हणजे कळालं का? म्हणजे जे वंश, माझा जे वंश आहेत, माझ्या वंशात कोणी उपास मेलेले मी बघू नये, आता मी ऐकू नये, अशा आशीर्वाद देऊन टाका. मला कुळाचा उद्धार केले हेमरेड्डी मल्लम्मा. कुळासाठी मागितले, स्वतःसाठी काही मागितला नाही. तशा हेमरेड्डी मल्लम्मा दीक्षा घेऊन निरंतर पूजा करत होते. तर तशा प्रकारच्या पूजा किती कष्ट आलं तरी सुद्धा आपण निष्ठा मात्र सोडू नये, निरंतर पूजापाठ करत राहावं. लक्षात आलं का? ठीक आहे. वीरशैव लिंगायतामध्ये त्यांनी जे काय बोललं, अन्य मतमूलकांना अधिकमयीन मतमो, म्हणजे लिंग तत्व एवढा मोठा तत्व दुसरं कोणती नाही. दुसरं काय सांगतात, लिंगधारी घेणं दोंगलू लिहिरोरा. दोंगलू म्हणजे चोर. लिंग धारणा केलेले जे लोक आहेत त्याच्या एवढा मोठा चोर कोणती नाही म्हटले. काय चोरी केले म्हणजे कोणी कोणी छोटा चोरी केला असेल, परंतु महादेवालाच चोरी केले. महादेवाला चोरी करून कुठं बांधले? गळ्यात बांधले, लपून ठेवले महादेवाला. म्हणून मोठा चोर. कोण काय चोरी, कोणी काय चोरी, कोणी काय चोरी, परंतु महादेवालाच चोरी करणार म्हणजे तो मोठा. म्हणून महादेवाला चोरी करून आपण काय केलो? गळ्यात बांधून ठेवलो. म्हणून श्रेष्ठ धर्म आहे. अशा प्रकारचे उपदेश त्यांनी सांगितलं. तर तुम्ही सुद्धा आपल्या वीरशैव तत्व प्रकार अष्टावरण म्हणा, अष्टावरण पंचाचार शतस्थल हे मूल सिद्धांत आहे.
लक्षात आलं का? मूळ सिद्धांत म्हणजे अष्टावरण म्हणजे गुरु लिंग जंगम म्हणा. गुरु लिंग गुरु गुरु म्हणा. गुरु गुरु लिंग लिंग जंगम. जंगम भस्म भस्म रुद्राक्षी रुद्राक्षी मंत्र मंत्र पादोदका पादोदका प्रसाद. किती झालं? 8. याला अष्टावन्न म्हणतात. आज तुम्हाला देवलोल होते, तुम्हाला आज गुरु भेटलं, तुम्हाला लिंग भेटलं, तुम्हाला सेवा करणारे जंगम भेटलं. किती झाले? 10. आज तुम्हाला विभूती भेटलं, आज तुम्हाला रुद्राक्षी भेटलं, भस्म रुद्राक्षी. आज तुम्हाला मंत्र देणार आहे. किती झाले? 6. नंतर तुम्हाला तीर्थ देणार आहे, नंतर तुम्हाला प्रसाद देणार आहे. 8. दररोज अष्टावरणाचा अनुकरण करायचं. लक्षात आलं का? नंतर 5 आचरण असते म्हणा. सदाचार, शिवाचार, गणाचार, भृत्याचार, लिंगाचार. हे आचरण करायचं दररोज. अष्टावरण धारण करायचं, 5 आचरण करायचं. पहिला सदाचार. सदाचार म्हणजे शुद्ध आचार. सदाचार शुद्ध आचरण करणे, वाईट आचरण न करणे. सदाचार. शिवाचार. शिवाचार म्हणजे शिवाला सोडून दुसऱ्या देवताचं नाव घ्यायचं गरज नाही, फक्त शिवावर निष्ठा ठेवायचा, त्यांच्या गुणगान करायचं. त्याला शिवाचार. शिवविहीन अन्य करिता उपाय जाणा तो अपाय होती सर्व. म्हणजे सर्व देवामध्ये देव महादेव शिव भगवान मोठा आहे, म्हणून यांच्या पूजा करून नंतर दुसरीकडे भटकत राहिलो, देव तुम्हाला प्रसन्न होत नाही. या महादेवाला सोडून भटकायचं नाही. झालं का? शिवाचार. गणाचार. आणि या तुमच्या लिंगाबद्दल, तुमच्या गुरुबद्दल कोणी कोणी बोलत असेल तर त्या ठिकाणी त्याला विरोध करायचा. विरोध होत नसला तर त्या ठिकाणी आपण थांबायचं आणि ती जागा सोडून बाजूला यायचं. गुरुबद्दल कोणीतरी बोलत असला सहन करू नको. आईबद्दल बोलत असलं तर सहन करू नको, वडिलाबद्दल बोलत असलं तर सहन करू नको, गुरुबद्दल बोलत असलं तर सहन करू नको, आणि तुमच्या देवाबद्दल कोणी बोलत असलं तर सहन करू नको. तुम्हाला विरोध करू वाटलं तर करायचं, आणि ताकद नसेल तर तिथून बाजूला. शिवनिंद केळ दिहानु. ऐकू नये, निंदा ऐकू नये. शिवाचा, गुरुचा, आईचा, वडिलाचा. म्हणून माहेरमध्ये बाईला किती शिवे दिलं तर काय वाटणार, आईला शिवे दिलं तर लय अवघड वाटते, त्याच्या वडिलाला शिवा दिला तर लय अवघड वाटते. म्हणून त्याला जास्त लागते ते बाईला, म्हणून ऐकायचं नाही. किती झालं? सदाचार, शिवाचार, गणाचार, भृत्याचार. नम्रता पाहिजे. शरणार्थी शरणार्थी म्हणायचं, आणि थाटून बोलायचं नाही, डोकं वर करून बोलायचं नाही, नम्रतेनं बोलायचं. त्याला काय म्हणतात? भृत्याचार. जे लिंगधारी विभूती लावणारे जो व्यक्ती आहे तर शरणार्थी म्हणायचं. पूज्यवान कोणी आला तर शरणार्थी म्हणायचं. मोठे बुजुर्ग लोक कोणी आला असलं तर शरणार्थी म्हणायचं. गुरुमावली कोणीतरी दिसलं तर शरणार्थी म्हणायचं, दर्शन घ्यायचं. याला नम्रता, भृत्याचार म्हणतात. किती झाले? 4 झाले. आता लिंगाचार. निरंतर लिंगाच्या पूजा करणे हे आचरण, हे शेवट काम देते, मेल्यानंतर काम देते. हे जिवंत असताना तुम्हाला त्रास वाटतील, परंतु ज्यावेळी तुम्हाला उचलून नेतात ना, हे तुम्हाला काम देते. मृत्यू काळामध्ये हे मोठा गाठोडा आहे, मृत्यू काळामधला गाठोडा आहे. आता निरंतर तुम्ही पूजापाठ करत राहिला तर, डेली तुम्ही जप करत राहिला तर अंतकालामध्ये तुम्हाला हे काम देते. डेली 1-1 रुपये काढला तर 1 वर्षाला 365 रुपये होते. एकदाच 365 रुपये काढून द्या म्हणून तर तकलीफ होते. एक 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 करत. तसं दररोज थोडं थोडं नाव घेत राहिलं तर मरताना ते भरपूर साठवण झालेले असतात. लिंगाचार म्हणजे लिंगाच्या आचरण करणे, लिंगाच्या पूजा करणे, लिंगाच्या ध्यान करणे, हे लिंग धारण करणे, हे लिंगाचार आहे. झालं का? किती झाले? 5. पहिला 8, आता 5, आता 6 सांगतो तुम्हाला. आता तुम्ही भक्त आहात. देव आणि भक्त वेगळा राहतात. त्याला पूजा करत प्रेम करत गेल्यानंतर प्रेम पक्का होते. लक्षात आलं का? भक्त महेश होऊन जाते.
भक्ता महेशा. नंतर प्रसादी. कुठल्याही गोष्टी येऊ दे, लिंगाला अर्पण केल्याशिवाय प्रसाद घेऊ नये. लिंगाला नैवेद्य दाखवूनच घ्यायचं. रोटी खायचं असलं तर दाखवायचं, हो भाजी रोटी जे बी काही समोर येते त्याला लिंगाला अर्पण करून खात राहायचं. नाहीतर गुटखा घेऊन असं दाखवून खातील, नाही तर हा ते बी दाखवून खा म्हणले महाराज म्हणून म्हणे. हा तेच म्हणलं. तर रामाच्या तोंडामध्ये गुटखा भागतो का? रामाच्या तोंडामध्ये सिगरेट बघतो का? नाही. म्हणजे शुद्ध आचरण असणारा जो व्यक्ती, सदाचार, शुद्ध आचार. लक्षात आलं का? भक्ता महेशा प्रसादी. प्राणलिंगी. या लिंगाला प्राणासारखं जपणे. मोबाईलला कसं जपतो, कुठे गेले मोबाईल, कुठे गेले मोबाईल असं बघतो की नाही, तसं लिंगाला सुद्धा त्या प्रकारे जपणे. जितकं आम्ही मोबाईलला जपतो तेवढं लिंगाला जपले की देव तुम्हाला प्रसन्नच होते. आजकाल दुनियामध्ये मोबाईलला किती जपतो, घडी 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 आठवण काढतो की नाही, तसं घडी घडी देवाचं आठवण काढलं तुमचं कल्याण होते. म्हणून लिंग जवळ बांधतो गळ्यात. कळालं का? भक्ता महेशा प्रसादी प्राणलिंगी. प्राणासारखं देवाला जपणे. शरण. शरण म्हणजे समर्पण भाव ठेवायचं. शरण म्हणतात समर्पण भाव. शरण. भक्ता महेशा प्रसादी प्राणलिंगी शरण. ऐक्य. ज्यावेळी देव वेगळा नाही, मी वेगळा नाही हे भाव निर्माण होते, नंतर भीती बिलकुल आपल्यापासून पळून जाते. अंगावरी लिंग तुला भीती कोणाची, सोडी आता सोडी कल्पना मनाची. म्हणून सदवेळ तुम्हाला प्राप्त झाला. अचानक माताजी विचारले, आपा देता का म्हणून दीक्षा. आणि गेल्यानंतर दीक्षा घेऊन मतलब काय? जोपर्यंत जिवंत आहे तर तोपर्यंत दीक्षा आहे. जोपर्यंत दात आहे तोपर्यंत दीक्षा आहे. जोपर्यंत डोळा आहे तोपर्यंत दीक्षा आहे. जोपर्यंत कान आहे तोपर्यंत दीक्षा आहे. कान बी गेलं, डोळं बी गेलं, दात बी गेलं, डोकं बी गेलं, सगळं गेल्यानंतर आणि दीक्षा द्या महाराज मला तर मरता वेळेस काय मतलब आहे? तरी सुद्धा मोकळं दिले. मरायच्या अगोदर दीक्षा घ्या म्हणले, ते बी मोकळं दिले. मेल्यानंतर दीक्षा देता येईल. म्हणून वय झाले, मनामध्ये संकल्प झाला तुम्हाला, काय ना तुमचं दिगंबररावजी, तुमच्या मनात संकल्प आला आज दीक्षा घ्यावं, अनुग्रह घ्यावा म्हणून, तरी आजपासून निरंतर त्या लिंगाच्या ध्यानामध्ये, लिंगाच्या ध्यासमध्ये जपा तपा करत. आता 70 उमर झाला असेल तुमचं, 75 उमर झाली. आता संन्यासीच्या दीक्षा देऊन टाकू तुम्हाला, चालते? हा, कुठे आहे मग जोडी? तुम्हाला बी संन्यासी देऊन देव देव तुम्ही दुसरा काही विचार राहूच ना. आता आम्ही कशाचाच विचार नाही, फक्त डोक्यात देव सद्गुरु माऊली, आपल्या मनातला आपण विचार. आजपासून अशा भावना बाळगायचं. आता तुम्हाला लग्न लावून टाकतो. लावू का लग्न देवासोबत? बाकीच्या लोकांना द्या. सावधान समयो चित्ती स्मरा शंकर, आशीर्वाद करावया वधूवरा, आचार्या दे घरा, नानामाळ परस्परा हसमुखी, आनंद ओढ्या खरा, वाजे मंजुळ वाजवा शुभदिनी, प्रियास मंगलम सावधान सांबजे नमो पार्वती शिवाय महादेव. ओम ह्री श्री हम शम. ओम ह्री श्री हम शम. ओम ह्री श्री हम.